छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख आणि राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब हे आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या नगरसेविका सुरुवाताई उबाळे, त्यांचे आपले उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख राजेश कानगोर, शहर प्रमुख निलेश परस, जिल्हा समन्वयक माणसाहेब वार्डेकर, दुसरे आपले जिल्हा प्रमुख बाबाराव, उपस्थित सर्वच मान्यवर. खर तर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्यामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून एक रचना ही पक्षाची ती तयार करत असताना जबाबदारी देखील सोपवलेली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मावळच्या या परिसरामध्ये, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय उदयजी सामंत यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी कालावधीमध्ये पक्षाची ध्येय धोरण स्पष्ट करून ती लाभ सांगण्यासाठी आदरणीय सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर तुम्हाला सगळ्यांना एकची वेळ दिली होती, कारण कोणी वेळेवर येत नाही म्हणून एकची वेळ देते आणि दुर्दैवानं सगळे वेळेवर काय आले 1:30 वाजेपर्यंत आणि प्रमुख पाहुणे उशीर आले. मला इथं आल्यानंतर सांगितलं की सगळेजण नाश्ता विष्टा करून बाकीचे निघून गेले. खरं तर पक्षाच्या पुढली बैठक, पुढली मीटिंग अतिशय महत्वाची असते, कारण पक्षाचे विचार, पक्षाचे ध्येय धोरण तुमच्यापर्यंत पोहोचवून तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवता आणि म्हणून बैठकीला उपस्थित असताना वेळ तुमच्यासाठी महत्वाची नाही, कारण पक्षाने जो गेल्या 1 वर्षाचा कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रम तुम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून त्याचं कार्यान्वयन करण्याचं काम प्रमुख पदाधिकाऱ्यांचं असतं. बऱ्याचशा वेळा काय होतं, हे आवाज बऱ्याच वेळा काय होतं, आपण फक्त बैठकीला उपस्थित असतो. मी गेल्या शनिवारी बैठक घेतली होती 6-7 दिवसापूर्वी आणि मतदार रचना होते, पुनर्रचना, त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 2002 ते 2025 या यादीमध्ये आपलं नाव आहे आणि ते नाव त्या यादीमध्ये असताना 1 एप्रिल 2026 पासून ही यादी पुनर्रचना होत असताना आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं. त्याच्यामध्ये बूथ प्रमुख आपण नेमले पाहिजे, आपले जे गट प्रमुख आहे, शाखा प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, यांनी लक्ष घेतले पाहिजे. आपण निवडणुकीला मोठ्या प्रमाणावरती तक्रारी करतो, आमची नावं दुसऱ्या यादीत गेली, आमची नावं वगळली, आम्हाला मतदानाचा अधिकार राहिला नाही. आपण काय होतो, झोपलेले जागे होतो. पक्ष सातत्यानं तुम्हाला चांगलं करण्याचं काम करतो, तुम्हाला सांगण्याचं काम करतो, परंतु त्यावेळेस तुम्ही काम करत नाही, तर त्यावेळेस तुम्ही ते सिरियसली घेत नाही. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण 6 महिने सांगत होतो तयारी करून, सातत्यानं बैठका घेऊन सगळ्यांना सांगत होतो तयारी करून. युती होईल किंवा न होईल, झाले तर पक्षाचा आदेश, नाही झाले तर तुम्हाला सगळ्यांना संधी मिळेल. आणि ऐन टायमाला माझी तयारी नाही, ऐन टायमाला मी तयारी केली नाही, पैसे किती देईल पक्ष, मला सहकार्य किती करेल, हे मात्र रडगाणं सातत्यानं सांगितले गेले. मी तुम्हाला सांगतो, ज्याला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये चांगलं काम करायचं, आपण निस्वार्थीपणे खरं तर पक्षासाठी झटून काम केलं पाहिजे. आता पुढच्या जवळपास 4 वर्ष कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नाही. देशामध्ये डिलिमिटेशन होते, सगळ्या लोकसभा आणि विधानसभाची पुनर्रचना होते.
आणि ही पुनर्रचना होत असताना 50% मतदार वाढणारे, 50% सगळे लोकसभेचे आणि विधानसभेचे हे मतदारसंघ वाढणारे. आणि हे मतदारसंघ वाढत असताना 2011च्या जनगणनेनुसार ते वाढणारे. येत्या 16 एप्रिल ते 18 एप्रिल लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं त्यासाठी डिलिमिटेशन पुनर्रचना संदर्भामध्ये. आणि त्याच्यामध्ये महिला रिझर्वेशन देखील लागू आहे. आता लोकसभेच्या बाबतीमध्ये मी सांगतो, 48 लोकसभा मतदारसंघ होते आणि 24 मतदारसंघ वाढणार आहे. आणि त्या 24 मतदारसंघामध्ये 24 महिला वाढणार आहे. 288 मतदारसंघामध्ये जेवढे वाढतील 50% तेवढे महिला वाढणार आहे. म्हणजे महिलांची संख्या मोठी होईल. आता व्यासपीठावर बसले सगळ्या मागच्या महिला, तेवढ्या जरी 10 महिला आल्या असत्या तर तेवढ्या पुढच्या भरलेल्या असत्या पदाधिकारी. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सिरियसली होत नाही. मी महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस सातत्यानं सांगत होतो की ज्याला निवडणूक लढायची त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, पक्षाचं पहिलं काम केलं. आपल्याकडे पण काही महाभाग असे आहेत ना की बघा मला युती होती का नाही तर चाललो मी दुसऱ्या पक्षात, ते मला बोलवतात. अरे तुला बोलवता, तुला कुणी धरला होता? तो अगोदरच जायचं होतं. पक्षाला ब्रिटिश धरून किंवा पक्षाला ब्लॅकमेलिंग करून कुणी देखील खरं तर वागलं नाही पाहिजे. आपले नेते, तुमचे माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब गेले अनेक वर्ष जसा निर्णय घेतला त्या 3-3.5 वर्षामध्ये 17-18 तास काम करतात, पक्ष वाढवण्यासाठी काम करतात, प्रचंडपणे मेहनत घेतात. आणि त्या मेहनतीच्या जोरावरती आपण या शिवसेना पक्षाचं काम करतोय. आणि म्हणून कुठला पक्ष काय करतो किंवा कुठल्या पक्षाचं काय आहे याहीपेक्षा शिवसेना पक्षाचं मी पायिक आहे, मी शिवसैनिक आहे आणि मला चांगलं काम करायचंय, पक्षवाढीसाठी काम करायचंय, पक्षासाठी योगदान करायचंय. आणि म्हणून त्या पक्षाच्या योगदानातून मला पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मला पार पडायची, हे मनामध्ये आपण ठेवलं पाहिजे. आणि जर माझ्याकडे आता सामंत आहे, आता शासकीय कमिट्या काही होणार आहेत, तर बरेच जण सांगतात की शासकीय कमिटी मला मिळाली पाहिजे. ठीक आहे, शासकीय कमिटी पक्ष लेवलवरती नेते निर्णय घेतील, आम्ही शिफारस करू. पण तुम्ही स्वतःच्या मनामध्ये झाकून पहा, वापरून पहा की आपण किती पक्षासाठी काम, काय केले पक्षासाठी हे देखील पहा. काही जणांना एक वाईट फोड खरं सांगतो, इथून उठायचं आणि मुंबईला जायचं, कुणाला तरी मंत्र्याला भेटायचं, कुणाला तरी पक्षाच्या प्रमुखाला भेटायचं आणि काहीतरी कारणं सांगायचं. तुझं योगदान काय आहे, तू किती काम केलं हे आपण पहा. मी मुद्दाम या गोष्टी का सांगतो, पुढच्या कुठल्याही निवडणुका नाहीत, आपल्याला पक्ष संघटनेवरती बळ द्यायचा आहे, पक्ष संघटना वाढवायची. जर पक्ष वाढला तर तुम्ही वाढसाल. जर पक्षाच्या ध्येय धोरणाशी एकरूप होऊन आपण काम केलं तर चांगलं काम सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचू शकतो. कितीतरी असे निर्णय घेतले शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये, आज ते निर्णय तुम्हाला मला आठवत नाही. लाडकी बहीण योजना ही आठवते, लखपती दिदी असतील, ज्येष्ठ नागरिकांना सवलत असेल, एसटीची सवलत असेल, अनेक विद्यार्थ्यांना सवलत देण्याच्या बाबतीमध्ये असेल, शेतकऱ्यांच्या जे कर्ज 6,000 रुपये खात्यामध्ये केंद्र सरकार देते त्याचे 6,000 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जातात. कितीतरी योजना येत आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आपण कधी देखील सांगत नाही, कधी देखील लोकांना या गोष्टी सांगत नाही. माझ्या नेत्यांनी जे काम केलं ते काम गेल्या 60-70 वर्षामध्ये कुणी राज्यकर्ता होता त्यांनी तेवढ्या काम केलेलं आहे. प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड काम केले. आणि म्हणून माझा पक्ष या राज्यामध्ये सर्वाधिकचा काम करणारा पक्ष, माझा पक्ष या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त काम करून लोकांना एकरूप करणारा पक्ष, लोकांसाठी काम करणारा पक्ष, तो माझा पक्ष आहे. आणि या माध्यमातून आपल्याला काम करायचंय. आदरणीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आले. आपल्याला सगळ्यांना माहिती की या सगळ्या निवडणुका होत असताना आपल्याला सगळ्यात जास्त सहकार्य खरं तर उदयजी सामंत यांच्याकडून झालेले. आणि हे सगळं सहकार्य होत असताना
वेळ पण सभेच्या माध्यमातून त्यांनी दिला. नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, कार्यकर्त्यांच्या बैठका असतील, कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या संदर्भामध्ये असेल, सातत्यानं आपल्याला मदत करणारा नेता म्हणून खरं तर आम्ही तुमच्याकडं सामंत साहेब एकाच दृष्टिकोनातून पाहतो की कार्यकर्त्यांना अडचणीच्या कालावधीमध्ये त्याला ज्यावेळेस मदतीची अपेक्षा असते त्यावेळेस तुम्हीच उपयोगाने पडता खरं तर सांगतो. बाकी इतर मंत्री त्यांना आम्ही बोलवलं तर सांगताना मला इथं काम आहे, आम्हाला तिथं काम आहे. आम्ही पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, या सगळ्या परिसरामध्ये मुळामध्ये सुरुवातीपासूनचा विचार केला तर शिवसेना पक्ष वाढवण्यामध्ये सातत्यानं खूप झगडावला. या ठिकाणचा कार्यकर्ता थोडा वेगळ्या मानसिकतेतला आहे शहराचा. तो सत्तेच्या मागे पळतो. आम्ही कधी सत्तेच्या मागे पळालो नाही. आम्ही कायम सत्य असू किंवा नसू आपण लोकांचं काम करत राहायचं. आता तुम्ही पहा, भारतीय जनता पक्षाचे 85 निवडून आले. 85 मध्ये 80 जण राष्ट्रवादीचे, म्हणजे सत्तेसाठी केलेले सगळे. आम्ही पण सत्तेसाठी जाणार नाही केलेलं. आम्ही एका विचाराने काम करणार. मी शिवसेनेत आलो त्यावेळेस राजीनामा देऊन माझा सगळ्या पदाचा, सेवक पदाचा पण राजीनामा दिला. आणि ज्यावेळेस शिवसेनेत आलो त्यावेळेस शिवसेनेचा बाबा खांद्यावर घेऊन जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुका लढवत असताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मान्य उदयजी सामंत यांनी महापालिकेच्या निवडणुकीला सर्वतोमुखी मदत केली. सगळ्या गोष्टींनी मदत केली. माणसाचं आत्मिक बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत असेल, आर्थिक मदत लागते. शेवट आजच्या निवडणुका कशा राहिलेल्या नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून मान्य उदयजी सामंत यांच्या माध्यमातून देखील मदत केली. स्वतः व्यक्तिगत स्वरूपात या सगळ्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम. मध्यंतरीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणुका लढवल्या मावळमध्ये. तिथं देखील आम्ही व्यक्तिगत स्वरूपामध्ये जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं काम केलं. शेवट आपल्याला आपली संघटना वाढवायचा, आपला पक्ष वाढवायचा. आणि आपला पक्ष आपण जर वाढवला नाही तर कुणी बाहेरून वाढवू शकणार. आणि म्हणून प्रामाणिकपणे पक्षाचं काम आपल्याला करायचंय. आपला नेता खूप प्रामाणिकपणे काम करतोय. आणि म्हणून जर आपण 1-1.5 वाजता आला तर 3:30 वाजेपर्यंत थांबायला काय अर्थ आहे तुम्हाला? तुम्हाला तुमच्या मागे एवढी काय कामे होते की आता मला खूप वेळ झाला आणि आता खूप 2 तास थांबलो. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील, आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करतो. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पक्षाचे जे आदेश आहेत, मतदार रचना होत असताना विभागवार प्रारूप मतदार याद्या होतात, त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. पक्ष ज्या वेळेस आपल्याला काही सूचना देतील त्या दृष्टिकोनातून आपल्याला वेळोवेळी त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. आणि अधिक कार्यकर्ते शिवसेनेचे एकरूप कसे होईल या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करायचे. आजच्या बैठकीच्या अनुषंगाने आदरणीय सामंत साहेब आपल्याला काही सूचना करतील, महत्वाच्या सूचना करतील. आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आलेत. त्यांच्यावरती या मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये विभागनिहाय ज्या ठिकाणी आपल्याला या संदर्भामध्ये पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून पक्षाची ध्येय धोरणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून बैठका आपण घ्याल त्यावेळेस नक्कीच त्याचं आयोजन करू. पुढची बैठक आपण मावळमध्ये आयोजित करू, लोणावळा किंवा वडगावच्या त्या परिसरामध्ये. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक चांगलं काम करायचं, त्यांना देखील पुण्याच्या बैठकीला जायचं. ते अधिक न होता आदरणीय उदयजी सामंत यांचं स्वागत करतो, अभिनंदन देखील करतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय